एका लग्नाची दुसरी गोष्ट। हे बघ देवकी, त्याचा विचार बदलायच्या आत आपण पुढची पावलं उचलायला हवीत काय? हो, पण नेमकं आपण काय करायचो माई? नाही तर आपण एक काहीतरी करायला जायचो आणि हा घनश्याम चिडला बिडला म्हणजे? चिडतोय कसला? त्याच्या बॅगेत सापडला ना फोटो, आता नाही म्हणायची सोयच राहिली नाही त्याला। हे बघ, अजिबात काळजी करू नकोस। हा, लिसन, इतकी छान गोड मुलगी आहे माझी। गणाची काही विषाद आहे का की तो दुसरी कुठली मुलगी पसंत करून आणेल? तूच बायको होणारच त्याची, पण त्यासाठी तू खूप छान दिसायला हवंस की नाही? हो की नाही? मग रडायचं नाही, हा, अजिबात रडायचं नाही, उगाच काहीही विचार करायचे नाही। पी पाणी पी। पण यावेळी प्रकरण जरा वेगळंच वाटतंय ग मला। घना स्वतःच त्या मुलीचा फोटो घेऊन आलाय। लग्नाची आहे ना तुमची मुलगी? आमचा घनश्याम म्हणजे माझा मुलगा, हो माझा मुलगा घनश्याम, तोही लग्नाचा आहे। अरे वा, हो का? हो, कळलं। पुढं एकुलता एक आहे। अरे वा, आमची राधा पण एकुलती एक आहे। हो, काय सांगताय काय? हा, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, स्वतःची फर्म आहे त्याची। अच्छा अच्छा अच्छा, माझी मुलगी कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि ऍड एजन्सी मध्ये काम करते। हो हो हो। बाकी सगळं भेटल्यानंतर बोलूया का? हो, कधी भेटूया? कधी काय? आम्हाला काय उद्या पण चालेल। नाही चालेल मलाही, हो, पण कसं आहे, आधी मुलीला विचारलं हवं। आपल्या वेळी निराळं होतं, आई वडील वेळ ठरवायचे, आपण पाळायचो, पण नाही, मला मुलीला विचारावं लागेल। तिच्याशी बोलून कळवतो म्हणाले। आई, मी हिला ओळखत नाही, मला कुठे कुठे भेटली तुला? म्हणजे कुठे सापडला हा फोटो तुला? नाही, फोटो कुठे सापडला आई? मी हिला ओळखत नाही। लबाड, स्वतः फोटो घेऊन फिरतोयस आणि मला विचारतोस कुठे सापडला फोटो म्हणून? मी का मी तुला सांगतोय माहितीये का? अगे हे बघ, मला ना असं आतून असं कुठेतरी वाटतं आहे की हा पुढे जाऊन होणारा माझा जावई आहे, हा मुलगा हाच माझा जावई आहे। आता जर तू त्याला भेटली नाहीस ना, तर मग आयुष्यभराची संधी हुकणार आहे तुझी। कसं आहे माहितीये का पप्पा, मी ना खूप थकली आहे आता। थकवा आलाय मला हे असं मुलांना भेटून भेटून। काय होतं माहितीये का, मी मुलांना रिजेक्ट करते ना, त्यामुळे मला असं वाटायला लागतं की माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे। तसं नाही आहे की नाही? नाही, मग मला ना आता मला नाही जमणार पप्पा हे असं मुलांना भेटणं वगैरे, मला खूप त्रास होतो त्याचा। प्लीज ऐक बेटा सोन्या, तुम्हाला पोचतच नाही का मी काय नाही? तसं नाही, तुझ्या बाल्यासाठी ऐक तर खरं मला सोनू। देवकी काकू, एक सांगू? नको। नाही, सांगतोच। सांग। म्हणजे कसं आहे ना, यात खरं तर तुमचीच चूक आहे। माझी? तुम्ही त्याला एकट्यालाच पाठवता मुलगी बघायला। त्याला काय रान मोकळच मिळतं नकार द्यायला। या वेळेला असं करा, तुम्हीही जा त्याच्या बरोबर। म्हणजे काय होईल, थोडं तरी बोलावंच लागेल ना मुलीशी त्याला। वा, काय पण सल्लाय, जसं काही दादाला पटणारच आहे ना। आधीच तो मुलगी बघायला जायचं म्हटलं तरी नाही नाही म्हणत असतो। आता आणखीन काका काकू पण गेले त्याच्यासोबत, तर मग जायलाच नकार देईल तो। बरोबर आहे की नाही काकू? बरोबर आहे। अरे ज्ञाना, तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे। अरे हो, आम्ही पण जातो ना घनाच्या सोबत उद्या। मी आत्ताच बोलते यांच्याशी। अरे मला कसं नाही सुचलं। तू ना वाट लाव सगळी। एका लग्नाची दुसरी गोष्ट।